बावनकुळे यांच्यावर गुन्हा दाखल करून इंडियन टेलिग्राफ ऍक्ट नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करून चौकशी केली पाहिजे। हा विषय फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात नसून महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांचेही फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत, त्यांचे व्हॉट्सअप पाहिले जात आहेत, हे आता बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे। 1 लाख व्हॉट्सअप ग्रुप पक्षाचे आहेत आणि त्यामुळे माझ्या पक्षाच्या आमच्या पक्षाच्या बैठकीमध्ये आमच्या पक्षामध्ये आमचा पक्ष कसा चालवावा हे शिकवणारे संजय राऊत नाही आहेत। संजय राऊताला का मिरची झुमली? आमच्या पक्षामध्ये आमच्या कार्यकर्त्यांसोबत रोजचा संवाद हा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून होत असतो आणि म्हणून मी या ठिकाणी वक्तव्य केलं आहे। तुमच्यावर गुन्हा दाखल करा आणि चौकशी करा असं संजय राऊतच पोलीस स्टेशनला आलं पाहिजे आणि गुन्हा दाखल केला पाहिजे। साताऱ्यामध्ये अहो संजय राऊत, तुमचं सरकार असताना कुणाला रडारवर ठेवलं होतं, तुम्ही कुणाच्या फोन टॅपिंग केल्या होत्या याची माहिती देखील महाराष्ट्राला सांगा। तुम्ही किती पत्रकारांना त्रास दिला याची माहिती आम्हाला आहे। तुम्ही अनेक पत्रकारांवर गुन्हे दाखवून त्यांना कोविडच्या काळामध्ये अटक करण्याचं पाप संजय राऊत तुम्ही केलं होतं। त्यामुळे तुम्ही कॉल रेकॉर्डची भाषा, विरोधकांचे कशा पद्धतीने सर्व्हिलन्स सुरू आहे याबद्दल संजय राऊत यांनी बोलू नये।